त्या उचित कर्मे आगवे कर्माने आचरावे. म्हणजे कर्म जर चांगलं असेल तर त्यापुढं प्रारब्धसुद्धा आपलं झुकू शकतं. कारण प्रारब्धामध्ये काय लिहिलेलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही, पण ते घडणार आहे ही एक गोष्ट आपल्या मनाला लागून राहिलेली असते. पण ते प्रारब्ध बदलण्याची किंवा त्याला शिथिल करण्याची ताकद ह्या कर्मामध्ये आहे. कारण प्रारब्ध जरी हातात नसलं तरी कर्म मात्र ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे कर्म आपल्या हातामध्ये देवानं दिलेलं आहे. आणि जसं आपलं कर्म तशा सगळ्या गोष्टी घडत जातात. म्हणून कर्म चांगलं केलं तर प्रारब्धामध्ये जरी वाईट लिहिलेलं असलं तरी त्याची शिथिलता होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये बदल हा घडू शकतो. फक्त एक